हिमगौरी आणि 7 बुटके हा सर्वप्रथम प्रदर्शित झालेला पूर्ण लांबीचा ॲनिमेशन चित्रपट. यात सुमारे 20 लाख रंगीत चित्रे आणि 2.5 लाख रेखाचित्रे यांचा वापर केला होता. हा चित्रपट कॅलिफोर्नियातील लॉस एंजल्समध्ये 1937 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची मूळ कथा 19व्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनी या देशात लिहिली गेली होती. त्या गोष्टीमधली ती राणी आणि तिचा तो जादुई आरसा राणीच्या प्रश्नाला उत्तर देणारा. हा जादुई आरसा राणीच्या जीवनातील महत्त्वाचा घटक बनतो. सकाळी उठताच आरशाला प्रश्न विचारायचा आणि मग मिळालेल्या उत्तरातून समाधानी व्हायचे किंवा भावनांचा कल्लोळ उडवून घ्यायचा. हा काचेचा तुकडा आजकाल आपल्या घरगुती आणि सामाजिक जीवनातील अविभाज्य घटक बनू लागला आहे. नाही, तो अविभाज्य घटकच बनला आहे. या काचेच्या तुकड्याशिवाय आपल्याला आता करमत नाही. सामान्य माणसांच्या जीवनात याने भावनांचा कल्लोळ आणि मानसिक अशांतता या व्यतिरिक्त फारसे काही दिलेले नाही. दैनंदिन कामकाज सोपे आणि सुरळीत व्हावे म्हणून याचा वापर करणे तसा फार काळ असत नाही. मनोरंजन, गप्पा टप्पा यासाठीच याचा जास्त काळ वापर. आपण आभासी दुनियेत रमू लागलो आहोत आणि प्रत्यक्ष जीवनाचा विसर पडला आहे. निर्णय क्षमता क्षीणच नाही तर जवळपास नष्टच झाली आहे. एकमेकातील संभाषण दुर्मिळ होत आहे. प्रत्यक्ष संवाद साधताना मानवी भावना समजून घेता येतात. व्हिडिओ कॉलिंग हा अति दूरच्या व्यक्तींशी संवाद साधण्याचा पर्याय असू शकतो, पण प्रत्यक्ष संवाद साधताना भोवतालचा परिसर आणि थेट भेट याचा परिणाम शब्दात मोजण्यापलीकडे असतो. मनोरंजनाची अनेक साधने आहेत. नाटक, सिनेमा, वाचन, रेडिओ यासारख्या गोष्टी माणसाला आभासी जगात नेत नाही. यामध्ये कल्पनेने जरी काही क्षण आपण स्वप्नांच्या दुनियेत बागडलो तरी लगेचच वास्तव जीवनाचा विसर पडत नाही. आजचा मोबाईल हा त्या हिमगौरी आणि 7 बुटके या गोष्टीतल्या राणीच्या आरशापेक्षा भयानक आहे. मोबाईल फोन जरी तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत असला तरी प्रत्यक्ष जीवनाला सामोरे जाण्यासाठी तो कुचकामी ठरत आहे. गोष्टीतला आरसा आता राणीच्या महालातच राहिला नाही तर तो जगभर पसरला आहे. सर्व मनुष्य जातीच्या हातात आला आहे. मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून काल्पनिक जीवन जगण्यापेक्षा खरेखुरे आणि संपन्न आयुष्य जगणे मात्र प्रत्येकाच्या हातातच आहे.